पुन्हा एकदा सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आहे दसरा, तर सगळ्यात पहिले आमच्या सगळ्या फॅमिलीकडून तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। आणि सकाळची सुरुवात झाली आहे, छानपैकी देवपूजा झाली आहे। आता सामान आणून झालं आहे। दसऱ्याला नेहमी माझं ठरलेलं आहे बटाट्याची भाजी, पुरी, श्रीखंड, कढी, भजी जे काय लागतं ते, पण श्रीखंड पुरी हे नेहमीच ठरलेलं आहे आणि मला तेच आवडतं। तर आत्ताच अश्विन सामान घेऊन आलेत, आता तोरणं करायची आहे आणि छानपैकी सकाळची सुरुवात झालेली आहे। आणि चला मग व्हिडिओलाही सुरुवात करूया। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर व्हिडिओज आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका। चला आज छानपैकी उंबरठा पुसून लेपन वगैरे करायचं होतं, पण लेपन आज केलं नाही, पण रांगोळी काढायची होती। मग छान अशी रांगोळी काढली आणि तोरण लावायचं होतं, पण सेफ्टी डोअर असल्यामुळे तोरण कुठे लावायचं हा प्रॉब्लेम येतो। तर आज खिळे ठोकले, जे छोटे छोटे अगदी बारीक खिळे येतात ते ठोकले आणि आतमध्येच तोरण लावायचं, कारण बाहेर लावलं तर मग तोरण लागलं जात नाही। तर असं आतच्या डोअरलाच तोरण लावलं आहे आणि छानपैकी बाहेरचा एंट्रन्स मस्त दिसत होता। हे होईपर्यंत या दोघांनी त्यांच्या गाडीसाठी आणि सायकलसाठी हार बनवलेत। झाले का? मग तुम्ही जाताय का दोघं जण खाली? हां, रांगोळी काढून झाली, त्यानंतर तोरणही लागले आणि दोघांनी आपापल्या गाडीसाठी सायकलसाठी हार बनवलेत आणि पूजा करून आता हार लावतील। आणि अजून काय राहिलं? आता राहिला फक्त स्वयंपाक। रियांशला लागलेली आहे भूक, म्हणून मी पटापट स्वयंपाकाला लागले। तर ओट्यावर सध्या सगळा पसारा आहे। भजी करायची आहे, त्याचं मी एक साईडला काढून ठेवलं आहे, आटा पण काढून ठेवला आहे। पुरी बनवायची आहे, एका साईडला कढी, बटाट्याची भाजी रस्सेवाली आणि भात झाला आहे। तर राहिल्याच फक्त भजी आणि पुरी आता लगेचच, आणि ते गरम गरमच चांगलं वाटतं म्हणून ते सगळ्यात शेवटी। पण जास्त काही उशीर झाला नाही, 12 वाजलेत, पण भूक लागलेत म्हणून म्हटलं की चला लवकर करते, आवरते लवकर। आणि तसंही माझं 2 व्हिडिओज माझे एडिटिंग करायचे बाकी आहेत, ते करायचे आणि आजचा एक अजून। आणि मोबाईलमध्ये एवढी जास्त स्पेस नसते मग, आणि मग काहीतरी डिलीट करावं लागतं। त्यापेक्षा आत्ता मी पटापट स्वयंपाक करते, व्हिडिओ एडिट करते आणि मग डायरेक्ट मला वाटतं की आपण संध्याकाळी भेटूया। कित्येक वर्षापासून दसऱ्याला मी श्रीखंड पुरीच बनवते, भाजी चेंज होते आणि बाकीचा सगळा स्वयंपाक तोच असतो। तर आज रस्सेवाली बटाट्याची भाजी, भजी, कढी हे सगळं केलं आणि गरम गरम भजी होतात। तर नैवेद्याचं ताट काढलं आणि एका साईडला रियांशला भूक लागली होती, त्याचंही ताट काढलं। तर पटापट नैवेद्य अर्पण करते आणि आम्हीही जेवून घेतो। जेवणं झाली आणि उद्या जायचं आहे आम्हाला गावाला आणि उद्या कपडे वगैरे धुणं होणार नाही, तर तयारीही करायची आहे, बॅग भरायची आहे आणि कपडे वाळत टाकत बसले, कारण मग उद्या वर परत गेलं तर गावावरून आल्यानंतर बरेच असे कपडे निघतात धुवायचे। मग आज धुवून घेतले आणि त्यात एक केकची ऑर्डरही होती आणि उद्या गावाला जायचं होतं। ॲक्च्युली उद्या द्यायचा होता केक, पण आजच बनवून ठेवला। उद्या 11 वाजता द्यायचा आहे, तर उद्या सकाळी सकाळी केकचं काहीच होणार नाही म्हणून आता पूर्ण फिनिशिंग केकची करून ठेवली। चॉकलेट केक आहे हाफ KG वाला, तर उद्या तो केक देईल। तर केक कसा बनला आहे हे मी तुम्हाला दाखवते। अगदी सिंपल चॉकलेट केक होता आणि बऱ्याच जणांना चॉकलेट केकच आवडतो। तर असा आहे चॉकलेट केक, वेळेवर आलेली ऑर्डर। थोडासा मेकअप करून झाला आहे आणि विचार करते की साडी नेसू की ड्रेस। आणि थोड्या वेळापूर्वीच अश्विनचं आणि माझं थोडंसं हे झालं की मी म्हटलं की दिवाळीला मला साडी घ्यायची आहे, आता गावाला गेले की साडी घेईल। आणि त्यांचं चालू होतं की साड्या नेसत नाही, मग घेते कशाला, उगाचच त्या कपाटात पडून राहतात, एकावर एक चढतायत नुसतं, पण घालत नाही आहे। मग आता ड्रेस घातला तर परत ते बोलतील की बघ आजही ड्रेस घातला, म्हणूनही विचार चालू आहे की साडी नेसायचा। पण सकाळपासून इतकी थकले आणि केक करताना व्हिडिओ एडिटिंगला मला इतका वेळ लागला, आणि तसाही वेळ लागतोच, पण ही सगळी कामं नसतात, त्यामुळे एक विचार करते आहे। आणि आज शेवटची आरती असणार आहे आणि सगळ्याजणी भेटणारही आहे, म्हणजे दसरा सेलिब्रेट करणार आहे, अदरवाईज होत नाही विदर्भासारखा दसरा।
कारण तसा दसरा इथे होत नाही सेलिब्रेट, म्हणजे कोणाच्या घरी जाऊन आपण सोनापत्ती वगैरे देत नाही, जे आपट्याची पानं आहे ते. विदर्भात कसं होतं की आपण जे आपल्यापेक्षा मोठे आहेत त्यांच्या घरी जातो, सोनापत्ती देतो, त्यांचे आशीर्वाद घेतो आणि आपले मित्र मैत्रिणी असेल तर त्यांच्या घरी जातो विश करायला. पण इथे असं काहीच होत नाही, म्हणून सगळ्यांनी खाली भेटायचं, सगळ्या म्हणजे लेडीजनी असं डिसाईड केलं आहे. आणि आमच्यासोबत आमचे बच्चे कंपनी पण येतील सगळे, आणि म्हणून मग साडी नेसू की ड्रेस घालू काहीच कळत नाही आहे. साडी नेसलं तर परत कम्फर्टेबल वाटणार नाही आणि परत थकल्यासारखं वाटतं, उगाचच ते ओझं. तर पहिले सगळी तयारी करून घेते, थोडंसं मेकअप सेटिंग झालं आहे आणि अजून करते आणि मग डिसाईड करते. त्या दिवशी सारखीच वेळेवरती लाईट गेली आणि कशी तरी मी तयार झाली आहे आणि आरतीचं ताट घेऊन आता खाली आरतीसाठी जाते. कारण आज आरती कोणाचीच नव्हती, त्यामुळे आरतीचं ताटही नव्हतं आणि प्रसादही नव्हता. आणि मी जायचीच होती कारण मला वेळ लागला, साडी नेसली नव्हती, तयारी झाली नव्हती. पटापट साडी नेसली, लाईट अजूनही गेलेली आहे. सो चलो. संध्याकाळी देवीच्या आरतीला जायचं होतं आणि 7:30चा टाईम होता, पण परत लाईट गेली आणि जसं मी बोलले की ड्रेस घालू की साडी नेसू, ऑलरेडी कन्फ्युजन होतं. आणि मग म्हटलं चला आपला मराठी सण आहे म्हणून साडी नेसली आणि अंधारातच साडी नेसली. बरं झालं की पहिले थोडासा मेकअप करून घेतला होता, त्यानंतर लगेचच लाईट गेली आणि मग म्हणूनच खाली सगळ्याजणी साड्या नेसून आल्या नाही. अर्ध्यांनी ड्रेस घातले होते, अर्ध्यांनी साड्या नेसल्या होत्या, त्यामुळे ज्या रील्स मी शोधून ठेवल्या होत्या त्याही करता आल्या नाही. बट ठीक आहे, आता प्रोग्राम होत राहतील. आणि अशी ही माझी ऑरेंजवाली साडी नेसलेली, ठीक आहे. असा झाला साधा सुधा दसरा. इकडे असाच होतो आणि गावाकडे किंवा मग विदर्भात, आता मी तिकडची आहे म्हणून मला माहिती आहे की प्रत्येकाकडे जाऊन लहान मुलं गेली तर त्यांना चॉकलेट देतात किंवा मग काहीतरी देतात. तर ठीक आहे, असा होता दसरा. आणि परत एकदा सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आता परत जेवणाची तयारी सकाळचं आहे थोडंफार, म्हणजे करायचं झालं तर फक्त पुऱ्या किंवा मग चपात्या कराव्या लागतील, त्या करते. आणि भूकही नाही आहे तशी जास्त. आणि परत जेवून मग खाली जाऊ जरा वॉकला, आज जरा निवांत. आणि उद्या गावाला जायचंय, पॅकिंग बाकी आहे, निवांत अजिबात नाही आहे. पसारा पूर्ण बेडवर पसारा आहे, कारण अंधारात मला काहीच दिसत नव्हतं. सगळे कपडे एका साईडनी आहे आणि ज्वेलरीमध्ये मंगळसूत्र शोधत बसले, त्यानंतर बांगड्या शोधत बसले अंधारात. टॉर्च लावून लावून सगळं तयारी केली, पण तरीही साडी नेसली. तर आता पहिले हे सगळं आवरते, पहिले जेवून घेते, त्यानंतर मग सगळं आवरते. आणि झालंच तर मग बॅग जास्त 2 दिवसच बोलले मी जायचं आहे, त्यामुळे जास्त काही सामान नाही आहे आणि त्यामुळेच निवांत आहे, म्हणजे उद्याच्या उद्याही सामान भरता येईल म्हणून. तर चला मग, आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. आपण भेटूया उद्याच्या एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर.